नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, जिथे आम्ही तुम्हाला विविध सरकारी नोकऱ्यांच्या अपडेट्स, अर्ज प्रक्रिया आणि टिप्स देतो. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक खास माहिती देणार आहोत. ITBP म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस या पदासाठी भरती निघाली आहे. जर तुम्हाला स्वयंपाक क्षेत्रात काम करण्याची आवड असेल आणि देशाची सेवा करण्याची इच्छा असेल तर ही संधी नक्की तुमच्यासाठी आहे. चला तर मग या भरतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस 2024 अशी ही जी भरती आहे ही निघालेली आहे. मेल आणि फिमेल या दोघांसाठी ऑनलाईन पद्धतीने आपण याच्यामध्ये ॲप्लिकेशन करू शकतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन मोड विल बी ओपन विथ इफेक्ट फ्रॉम 2 सप्टेंबर, 2 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत या फॉर्मची मुदत आहे. तर खाली जर पाहिलं आपण तर नेम ऑफ द पोस्ट कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टोटल 819 वॅकन्सी आहेत. याच्यामध्ये मेल आणि फिमेल्सच्या वॅकन्सी सेपरेट तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर मेलच्या ज्या वॅकन्सीज ज्या आहेत तर मेलच्या वॅकन्सीज टोटल वॅकन्सीज 697 आणि फिमेलच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या 122 एवढे वॅकन्सीज आहेत. तर टोटल या नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहे तर 819 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे करायचं आहे तर ही जी वेबसाईट आहे recruitment.itbppolice.nic.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर पे स्केल जे आहे तुमचं लेवल 3चं पे मॅट्रिक्स आहे, त्याचा पे मॅट्रिक्स जो आहे ते 21,700 ते 69,100 रुपये म्हणजे ॲज पर दी 7 CPC 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला इथं पेमेंट मिळणार आहे. त्याचप्रमाणे ऑन दी अपॉइंटमेंट ऑफ कॅन्डिडेट शॅल बी इंटायटल फॉर दी पेन्शन्स बेनिफिट न्यू रिस्ट्रिक्टेड डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम म्हणजे नवीन पेन्शन स्कीमनुसार तुम्हाला याच्यामध्ये पेन्शन मिळणार आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी कंडिशन्स जर तुम्ही पाहिल्या तर एज लिमिट आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर एज लिमिट तुमचं जे आहे ते 18 वर्ष ते 25 वर्ष इथपर्यंत तुमचं एज लिमिट आहे. त्याच्यानंतर जे एज रिलॅक्सेशन जे असेल तर ॲज पर दी नॉर्म्स SC STसाठी 5 वर्ष आणि OBCसाठी 3 वर्ष ते कॉमनच जे असेल. त्यानंतर तुमचं जे क्वालिफिकेशन जे आहे तर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे तुमचं पाहिजे ते 10वी तुम्ही पास पाहिजे आणि NSQF लेवल 1 कोर्स जो आहे तो फूड प्रोडक्शन ऑर द किचन फ्रॉम द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथून तुमचा जो हा अन्न बनवण्याचा जो कोर्स आहे तो झालेला असला पाहिजे आहे. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड्स जी आहेत या भरतीसाठी लागणारी ती एकदा पाहून घ्या. फॉर मेल 165 सेंटीमीटर एवढी हाईट लागणार आहे. त्याच्यानंतर फिमेलसाठी 155 सेंटीमीटर. त्यानंतर चेस्ट जी आहे ती 75 सेंटीमीटर आणि 80 सेंटीमीटर जी रिस्पेक्टिवली जी आहे ती तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरीज दिलेल्या आहेत ज्या पद्धतीने की हिली साईडचे जे नॉर्थ ईस्टर्न रिजनचे जे वेगवेगळे कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी पण एक मेडिकल स्टँडर्ड वेगळं फिक्स करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे लोहगड टी गार्डन किंवा लोहगड फॉरेस्ट इथले जे कॅन्डिडेट्स जे आहेत, त्याच्यानंतर छोटा आदलापूर, त्याच्यानंतर पहारू या ठिकाणचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे प्रत्येकासाठी वेगवेगळे स्टँडर्ड्स इथं तुम्हाला पार करावे लागणार आहेत. त्यानंतर जी फॉर्म फी आहे तुमची आणि मोड ऑफ जो पेमेंट आहे तो कसा आहे. मेल कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू जनरल OBC आणि EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी तुमची आकारली जाणार आहे. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट्स शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि फिमेल्स ज्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फी नसणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जी आहे ते टोटल 4 स्टेजमध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट किंवा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल. त्याच्यानंतर तुमची रिटन एक्झाम घेतली जाईल. त्यानंतर टेस्ट त्याच्यामध्ये जे मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 1.6 किलोमीटर रनिंग रेस, त्याच्यानंतर 11 फूट लांब उडी आणि 3.5 फूट हाय जंप हे सगळं असणार आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी
800 मीटर ते पण 4.45 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर 9 फीट लांब उडी आणि त्यानंतर 3 फूट हाय जंप असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 3-3 चान्स दिले जातील. त्यानंतर जे आहे त्यानंतर तुमची जी एक्झाम होणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, जी तुमची चेस्ट आणि त्याच्यानंतर तुमची हाईट याच्यामध्ये मेजर केली जाईल. तुम्ही जर ती पास जर झालात तर तुम्हाला जे आहे ते रिटन एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी अलो करण्यात येईल. रिटन एक्झाम जी आहे तुमची OMR बेस म्हणजे OMR शीटवरती तुमची घेतली जाईल. त्यानंतर त्याच्यासाठी लागणारा असणारा जो सिलेबस आहे तो सिलेबस एकदा बघून घ्या. जनरल अवेअरनेस 15 क्वेश्चन 15 मार्क्स, नॉलेज ऑफ एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स, त्यानंतर ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड जे आहे 15 क्वेश्चन 15 मार्क्स, त्याच्यानंतर द नॉलेज ऑफ इंग्लिश आणि हिंदी 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स. असे टोटल जी तुमची एक्झाम होणार आहे ती तुमची 50 मार्क्सची एक्झाम एका तासामध्ये तुम्हाला ती द्यायची आहे किंवा संपवायची आहे. त्याच्यानंतर जे क्वालिफाईंग कट ऑफ जो आहे तो EWS जनरलसाठी 35% आहे, SC ST OBC आणि नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटसाठी तो आहे 33% आहे पर्सेंटेजचा तो कट ऑफ आहे. जर तुम्ही हे सगळं व्यवस्थितपणे पार जर केलं तर तुम्हाला फेज 3साठी तुम्हाला निमंत्रित केलं जाईल. याच्यामध्ये तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल आणि मेरिट लिस्टच्या आधारे तुमचं सिलेक्शन केलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही जर पास जर झालात तर फोर्थ फेज जी आहे ती व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स किंवा ज्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स असं म्हणतो. याच्यामध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सर्व सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुम्ही जो कोर्स केला आहे ते कोर्सचं सर्टिफिकेटसुद्धा याच्यामध्ये चेक करण्यात येईल. त्याच्यानंतर डोमासाईल, नॅशनॅलिटी वगैरे जे काय हे असतील सर्टिफिकेट्स असतील ते सुद्धा चेक करण्यात येईल. त्यानंतर लेटेस्ट 4 फोटो याच्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर डिटेल मेडिकल एक्झामिनेशन तुमची होईल जी की मिलिटरी बेस एक्झामिनेशन याच्यामध्ये होत असते. त्याच्यानंतर मेडिकल बेस एक्झामिनेशनचा रिव्ह्यूसुद्धा याच्यामध्ये घेण्यात येईल. तुम्ही जर अनफिट जर असाल तर तिथं तुम्हाला या प्रक्रियेमधून तुम्हाला बाद करण्यात येईल. त्याच्यानंतर याच्यासाठी काही जनरल इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत की जनरल इन्स्ट्रक्शन ह्या मित्रांनो पाहून घ्या. तर अशा पद्धतीने याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.